मला कार्यसम्राट म्हणू नका, मी जनतेचा विकास करणारा सामान्य कार्यकर्ता आमदार फारुख शाह। धुळे शहरातील प्रमुख रस्ता असलेल्या 80 फुटी रोड पांडव प्लाझा ते स्टेशन रोड पर्यंतच्या कामाचे लोकार्पण आमदार फारुख शाह यांच्या हस्ते आज करण्यात आले। धुळे शहरातील हा प्रमुख रस्ता असून या रस्त्याचे काम यापूर्वी सुमारे 24 वर्षांपूर्वी करण्यात आले होते। पूर्ण खराब झालेला हा रस्ता शहरातील प्रमुख वस्ती व स्टेशन रोडला जोडणारा असून मोठ्या प्रमाणात या रस्त्यावर वर्दळ असते। या भागातील नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी हा रस्ता व्हावा म्हणून आमदार फारुख शाह यांच्याकडे मागणी केली होती। या मागणीला तात्काळ प्रतिसाद देत आमदार फारुख शाह यांनी यासाठी निधी उपलब्ध करून दिलेला होता व आज हा रस्ता पांडव प्लाझा ते स्टेशन रोड पर्यंत तयार झालेला असून त्याचे लोकार्पण आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी या भागातील व्यापारी आणि नागरिकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की 80 फुटी रस्त्यावर व या रस्त्यालगत धुळे शहराचे राजकारण करणारा मोठा नेता राहतो, परंतु त्यांनी सुद्धा या रस्त्यावर लक्ष दिले नाही, म्हणून आम्ही आमदार फारुख शाह यांच्याकडे या रस्त्यासाठी मागणी केली होती। आम्हाला या रस्त्याबाबत शंका होती, त्या रस्ता होणार की नाही, परंतु आमदार फारुख शाह यांनी तात्काळ त्याची दखल घेत 3 महिन्याच्या कालावधीत हा रस्ता तयार करून आम्हाला एक सुखद धक्का दिलेला आहे। आम्हाला यापुढे सुद्धा असंच कर्तव्यदक्ष आमदार म्हणून धुळे शहराला पाहिजे आहे व पुढच्या वेळेस सुद्धा आम्ही आमदार फारुख शाह यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, अशी भावना या भागातील नागरिकांनी व्यक्त केली। या कार्यक्रमाच्या वेळी आमदार फारुख शाह यांचे सोबत या भागातील नागरिक, व्यापारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। क्रमांक 14 येथे 80 फूट रोड पासून तर स्टेशन पर्यंत रस्त्याच्या डांबरीकरणाचा कामाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे। त्या कामासाठी आमचे बंधू माजी नगरसेवक श्री कैलास भाऊ हजारे व परिसरातील नागरिकांनी माझ्याकडे मागणी केली होती। त्या निमित्ताने मी नागरिकांची मूलभूत सोयी सुविधा या योजनेअंतर्गत 25 लाख रुपये मंजूर करून दिले होते आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे। यावेळी माझ्यासोबत आमचे महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम, जैसे फैजान भाई, फुजैल आसमी भाई, प्यारेलाल भाई पिंजारी, इकबाल भाई शाह आणि अनेक कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित